मी बदललेलं माथेरान आज येताना पाहिलं. कारण फार अगोदर मगाशी रिक्षातनं येताना महेंद्र शेठला प्रशांत शेठला म्हणलं की जवळपास म्हणलं साधारण मला आठवत नाही पण 2002ला वगैरे मी माझ्या कुटुंबाबरोबर माथेरानला आलो आणि त्या रेल्वेनं आम्ही खाली नेरळमध्ये बसलो. इथं वर बाजारपेठेमध्ये स्टेशन आहे त्या ठिकाणी उतरलो आणि पायी इथं रेस्ट हाऊस एक होतं. मला बरं आता शेठला मगाशी विचारलं इथं शासकीय वरच्या बाजूला रेस्ट हाऊस होतं. त्या रेस्ट हाऊसमध्ये राहिलो होतो आम्ही. पण सगळा दुरळा होता इथं दुरळा घोड्यांची ये जा असायची पण पूर्ण दुरळा असायचं. आज मी त्या इलेक्ट्रिक रिक्षामध्ये बसताना बघितलं तर तिथं बसलं पेवर ब्लॉक आहे टाकलेली. पण महेंद्र शेठ म्हणले पेवर ब्लॉकची परवानगी सुद्धा आम्हाला कोर्टातनं आणावी लागली. कोर्टापर्यंत सुपरविजन कमिटी कुठली कसली बॉडी आहे ती म्हणजे मॉनिटरिंग कमिटी आहे. ठीक आहे, मॉनिटरिंग कमिटीच्या संदर्भामध्ये त्यांची असेल पण त्या मॉनिटर कमिटीमध्ये माझं तर मत आहे, सरकारचा मंत्री म्हणून माझं मत आहे, एक लोकप्रतिनिधी म्हणून माझं मत आहे की त्या मॉनिटर कमिटीवरती त्या मतदारसंघाचा आमदार आणि त्या गावचा नगराध्यक्ष हा पदसिद्ध सदस्य असला पाहिजे. कारण शेवटी मॉनिटर कमिटीनं काय करावं काय करू नये गावाचं मत मांडणारा गावाचा पहिला नागरिक नगराध्यक्ष आहे. त्यांनी तिथं त्याचं मत मांडलं पाहिजे. तालुक्याचा प्रथम नागरिक त्या तालुक्याला निवडून दिलेले आमदार आहेत त्यांनी तिथं मांडलं पाहिजे. पण आज मी सांगितलं की याच्यामध्ये सुद्धा या आचारसंहिता संपल्यानंतर पर्यटन विभागाला जर पुढाकार घेता आला तर जरूर पर्यटन विभाग पुढाकार घेईल. पण अशा पद्धतीनं बारीक बारीक गोष्टी ज्या डेव्हलपमेंटच्या आहेत परदेशामध्ये आपण पाहतो, आपण सांगतो की परदेशासारखी आम्हाला पर्यटन स्थळ करायची. एवढं जाचं गाठी परदेशामध्ये डेव्हलपमेंटसाठी नाहीये. ठीक आहे, पर्यावरणाचे आहेत, एसटीपी प्लॅनचे आहेत, प्रदूषणाचे आहेत, पण जी तुम्हाला निसर्ग जपायचा आहे तो निसर्ग जपण्याच्या सुद्धा पद्धती आहेत ना. म्हणजे आज धूळ काढायचा म्हणजे केवळ डांबरीकरणच केलं पाहिजे, कॉन्क्रीटकरणच केलं पाहिजे असं नाही ना. जांभ्या दगडामध्ये तुम्हाला काम करता येते, पेवर ब्लॉक बसून तुम्हाला काम करता येते. आता आमच्याकडे वन्यजीव आहे, माझ्या मतदारसंघामध्ये फॉरेस्ट आहे, अभयारण्य आहे, तुमचा परत व्याघ्र प्रकल्प आहे. आता आम्ही कोयनानगर माझ्याकडचं सुद्धा एक पर्यटन स्थळ आहे. त्या परिसरामध्ये आम्हाला वॉकिंग ट्रॅक करायचं होता. लोकांना शहरामधनं आलेल्या कोयनानगर धरण बघायला आले की त्या जंगलामध्ये फिरायला जावं असं वाटतं. उजरडे धबधबा म्हणून एक प्रसिद्ध धबधबा आमच्याकडे आहे. पण त्यावेळी असंच आम्हाला फॉरेस्टनं सांगितलं की वॉकिंग ट्रॅक करता येणार नाही, रेलिंग बसवता येणार नाही. आम्ही खूप प्रयत्न केला. वन्यजीव विभागाच्या, फॉरेस्ट विभागाच्या, व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांच्या अगदी राज्यस्तरीय बैठका मी आमदार झाल्यावर घेतल्या आणि त्यातनं मार्ग काढून जांभा दगड जो निसर्गातला दगड आहे तो जांभा दगड बसवून आपण ते वॉकिंग ट्रॅक या ठिकाणी तयार केले. तसे पर्याय करता येतात का? शहराचा विकास करायचा म्हणजे प्रत्येक वेळी अर्थाला करून उपयोग नाही. तर शेवटी हे एवढं निसर्ग आहे, चांगला निसर्ग आहे, तर 10-15 लाख पर्यटक येतात, ते 25 लाख कसे येतील? आता मगाशी कुणीतरी सांगितलं की आमच्या हॉटेल व्यावसायिकांना, घरातल्या लोकांना ब्रेकफास्टची लायसन्स द्या. खरं या संदर्भामध्ये काहीच अडचण नाही. म्हणजे ब्रेड अँड ब्रेकफास्ट लायसन्स देण्याचे अधिकार तर आमच्या पर्यटन खात्याकडे आहे. जर अशा पद्धतीचा एकत्र प्रस्ताव या ठिकाणी ज्यांना ब्रेड अँड ब्रेकफास्टची लायसन्स पाहिजे त्यांनी जर माझ्या विभागाकडे दाखल केला तेवढे आचारसंहिता संपल्या आमदार महेंद्र शेठला घेऊन आम्ही एक बैठक लावू आणि निश्चितपणे त्याच्यात सुद्धा तुम्हाला माथेरान करण्याचे जे अपेक्षित आहे तशा पद्धतीचा निर्णय पर्यटन विभाग निश्चितपणे तुमच्यासाठी या ठिकाणी करेल. मला आठवते 4-5 महिन्यापूर्वी मला पर्यटन खाता आल्यापासून आपले आमदार माझ्याकडे आग्रह करत होते की माथेरानच्यासाठी बैठक लावा. आमच्या 2 बैठका झाल्या. एक रोपवेचा विषय चर्चेला आला, दुसरा फ्युनिक्युलर ट्रेनचा विषय चर्चेला आला आणि तिसरा महत्वाचा विषय पार्किंग स्लॉटसाठी नगरपालिकेकडे सरकारी जागा हस्तांतरित करण्याचा विषय आला. तिन्ही विषयासंदर्भामध्ये शेवटी बघा पर्यटनाचा विकास झाला पाहिजे, पर्यटनाचा विकास झाला पाहिजे जेव्हा आपण म्हणतो. मला प्रशांत शेठला आठवण करून द्यायची, विजन 2047 जेव्हा माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी आपल्या देशासमोर ठेवलं त्यात पहिल्या 5 प्रायोरिटीमध्ये टुरिझमला प्रायोरिटी दिलेली आहे. माननीय मोदी साहेबांनी सुद्धा हे सांगितलं होतं की देशाचा विकास जोपर्यंत टुरिझम सेक्टरचा विकास तुम्ही देशामध्ये करत नाही, फॅसिलिटीज टुरिस्टला तुम्ही देत नाही,
नेचर ब्युटी जो निसर्ग भारतामध्ये आहे तो निसर्ग त्या निसर्गाच्या सानिध्यात जाऊन राहण्याची वावरण्याची जोपर्यंत पर्यटकांना तुम्ही सगळ्या फॅसिलिटीज पुरवत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढच्या गोष्टी शक्य होणार. म्हणून पर्यटनला टुरिझमला मान्य मोदी साहेबांनी प्रायोरिटी देऊन टुरिझम सेक्टरला सुद्धा या ठिकाणी बढ़ावा देण्याच्या सूचना सगळ्या राज्यांना या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि माथेरानच्या बाबतीत सुद्धा आपण सांगितलं तसं आता टुरिस्ट आल्यानंतर पर्यटक आल्यानंतर त्याला वाहन तळाची जर जागा सुरक्षित उपलब्ध झाली नाही. आता सांगितलं मला मध्यंतरी बैठकीमध्ये चर्चा झाली की ती शासनाकडे जागा आहे तर शासनाकडनं ती नगरपालिकेकडे हस्तांतरित फक्त या ठिकाणी करायचे आणि विनामोबदला करायच्या अधिकार एकनाथ शिंदे साहेबांचा. आणि महेंद्र शेठ म्हणल्यावर तिकडे काही नाही म्हणणार नाही शिंदे साहेब, कारण निश्चितपणे महेंद्र शेठ थोरवेने आग्रह केला. आता त्यांनी सांगितलं 84 कोटी रुपये माथेरानला आणले. मागाशी कर्जतला ऐकले 119 कोटी रुपये आणले. मी म्हणलं कशाला मंत्री झालो, आमदार नुसतं राहिला असतो तर बरं झालं असं, एवढा निधी या ठिकाणी आणता येतो. मंत्री म्हणजे काय, पुढे एक पोलीस गाडी मागे एक पोलीस गाडी सल्यूट मारायच्या लोकांनी एवढंच फक्त. एवढा निधी कुठं आहे मंत्र्याला, निधी आमदारालाच आहे. काय पर्सेंटेज. आता महेंद्र शेठचे आकडे ऐकून मी आता गेल्यावर हिशोब लावत बसणार आहे आपल्याला ते आपला कसा भरून काढायचा. म्हणजे इथं उलट झालं, आमदार मंत्र्यांकडनं येऊन आधी शिकायचे की कसा निधी आणायचा. आता मंत्र्याला शिकायला लागते आमदाराकडनं निधी कसा आणायचा. क्लास लावायला लागेल बहुतेक मला तुमचा, कारण हे आता 4थ्या टर्मचा आमदार आहे, तुम्ही 2ऱ्या टर्मचे आमदार आहे. पण आम्हाला ओव्हरटेक करून पुढे गेला निधी आणायच्या बाबतीत. पण समाधान आहे मला की आमदार एक सहकारी कसा असावा तर असा असावा आपल्या मतदारसंघासाठी जिद्दीनं सर्व वेळ आपल्या मतदारसंघाचे प्रश्न सोडवणारा या ठिकाणी असला पाहिजे. निश्चितपणे मला आपल्या सगळ्या माथेरानकरांना सांगायचे की चांगला लोकप्रतिनिधी तुम्हाला मिळालाय. आणि आल्यापासून आम्ही रिक्षात बसलो आणि रिक्षावाल्याकडनं त्या इलेक्ट्रिक रिक्षावाल्याकडनं मी विचारलं बाबा व्यवसाय किती होतो, कसं चालतंय. तो म्हणला थोडे रस्ते दुरुस्त झाले पाहिजे, त्याला पण कोर्टाने मनाई केली होती. मग पाटे आमचे मोडतात रिक्षाचे, त्यामुळे आमचं म्हणलं 4 रिक्षा दिलेल्या 4 आज दिलेल्या रिक्षापैकी 4 रिक्षा तर म्हणजे गॅरेजलाच आहेत. बाकी सगळं बोलता बोलता लगेच महेंद्र शेठने विचारलं हे चांदेबाई निवडून येईल ना रे. म्हणजे म्हणलं कार्यकर्त्यावर किती नेत्याचं प्रेम आहे. इकडे तिकडे नाही विचारता थेट त्या रिक्षावाल्यालाच विचारलं. म्हणजे हे म्हणले बरोबर आहे, चांगला माणूस तुम्ही दिलाय. ते रिक्षावाला पण म्हणला नक्की म्हणले चांदीशेठ चांदी म्हणजे चांदीबाई म्हणजे कोण आहे यांना बघावं. मग इथं आल्यानंतर मला समोर दिसल्यावर महेंद्र शेठने ओळख करून दिली हे आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चंद्रकांत चौधरी. चांदीबाई कसं म्हणतात, चंदीबाई म्हणजे काहीतरी टोपण नाव दिसते. पण नाव बघा घेतल्यावर एवढे लोकांच्या मनात हास्य आले की तुमची लोकप्रियता कळून आली त्यातली. पण तुमच्यासाठी माघार घेणारे आमचे सहप्रमुख मनोजजी त्यांच्या हातात हात घालून काम केलं पाहिजे. कारण कसं आहे तिने मनाचा मोठेपणा दाखवला. त्यांचं भाषण मी ऐकत होतो. ते काय म्हणले की मला शहराचा विकास करायचा आहे आणि चंदीबाईच्या रूपाने आम्हाला दोघांना म्हणून माथेरान पुढे न्यायचंय. त्यामुळे नगराध्यक्ष होईपर्यंतच नाही, नगराध्यक्ष झाल्यापासूनच जोडी अशीच राहू द्या कायम. एवढं या ठिकाणी मला तुम्हाला दोघांना शुभेच्छा द्यायच्या. आणि नगरपालिका नगर विकास खातं बघा, मी काही उगाचच बोललो नाही. आमदार तुमची हुशार आहे. कसे हुशार आहेत. माथेरान नगरपालिका आहे, नगरपालिकेचं नियंत्रण नगर विकास खात्यात. माथेरान हिल स्टेशन आहे म्हणजे पर्यटन स्थळ आहे, पर्यटनाचा विभाग पर्यटन खात्याच्या अखत्यारीत. आता नगर विकास तर शिंदे साहेबांकडे आहे, साहेब आमचे नेतेच आहेत त्याच्यामुळे त्यांचा प्रश्नच नाही. त्यांनी बरोबर मला सांगितलं की शंभूराजे तुम्ही माथेरानला 1 तासभर आलं पाहिजे. तिथल्या माथेरानच्या विकासासाठी तुमच्याकडनं निश्चितपणे आम्हाला काही गोष्टी या ठिकाणी करून पाहिजे आहेत. मी सुद्धा म्हटलं की आपला एक सहकारी एवढा तळमळीनं प्रयत्न करतोय. एखादा दिवस पुढे मागं जिल्ह्यातल्या नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचाराला होईल, आपल्या मित्राकडे जायचं आणि म्हणून एका जवळच्या मित्रासाठी म्हणून या ठिकाणी आवर्जून मी माथेरानला आलो. पर्यटन विभागाकडनं मी एवढंच तुम्हाला माथेरानकरांना आश्वासन देतो, पर्यटन विभागाकडनं जो प्रस्ताव इथले आमदार महेंद्र शेठ थोरवे जो प्रस्ताव माझ्या विभागाच्या संबंधित आणतील. शेठ तुम्ही बघितलं 2 बैठकीत निर्णय किती पटपट आपण घेतले. तुम्ही सांगायचं आणि आम्ही ऐकायचं, एवढंच या ठिकाणी आपलं नातं आहे.
त्यामुळे पर्यटन विभागाकडनं माथेरानचा भविष्यातला 5 वर्षाचा प्लॅन आपल्याला करायचा. एका वर्षाचा ना यंदा निधी दिला आणि संपला माथेरानचा विकास असं नाही. पर्यटनच्या अनुषंगानं पुढचा फ्युचर प्लॅन 5 वर्षाचा माथेरानचा आपल्याला बनवायचा आहे. इलेक्शन झालं की 2026-27 मध्ये काय करायचं, 27-28 मध्ये काय करायचं, 28-29 मध्ये काय करायचं, असा चंदीबाईच्या 5 वर्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीचा रोडमॅप थोडक्यात म्हणा 5 वर्षाचा आपल्याला बनवायचा आहे. रोडमॅप माथेरानकरांच्या संमतीला आपण तयार करू. त्याला निधी द्यायची जबाबदारी पर्यटन खात्याचा मंत्री म्हणून माझा राहील. ज्या वर्षातलं जे काम त्याच्यामध्ये घेतलंय तेवढा पैसा त्या वर्षी माझ्या बजेटमधनं, माझ्या विभागाच्या बजेटमधनं त्याला तरतूद करून देण्याची जबाबदारी माझी. आपण बदललेलं माथेरान या ठिकाणी आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये या ठिकाणी दाखवायचंय. आपण इथं इलेक्ट्रिक रिक्षा आणल्या. काही गैरसमज आमच्या अश्व मालक जे आहेत त्यांचा झाला की या ई रिक्षांच्यामुळं अश्वांच्या वरती ज्यांचा व्यवसाय किंवा घोडसवारीवर ज्यांचा व्यवसाय अवलंबून आहे, पण त्याचा परिणाम बिलकुल या ठिकाणी आपण होऊ देणार नाही. पर्यटन खात्याचा मंत्री म्हणून मी एवढीच ग्वाही आपल्याला देतो, ई रिक्षांच्या बाबतीची तर भूमिका या ठिकाणी आपण स्वीकारली, पण ती स्वीकारत असताना अश्वचालकांची, अश्वमालकांची किंवा त्याच्यावर अवलंबून असलेल्या लोकांची सुद्धा कुठं गैरसोय, कुठं अडचण, त्यांना कुठं त्रास होणार नाही याची सुद्धा दक्षता इथले आमदार आणि मंत्री म्हणून या ठिकाणी नक्की आम्ही सगळेजण या ठिकाणी घेऊन मला आपल्याला एवढंच सांगायचंय, महायुती म्हणून आपण इथे एकत्र आलेलो आहोत. आज माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा एकत्र आपण काम करतोय तेव्हा आपल्याला विकासाचं विजन असलं पाहिजे. मी का सांगितलं आपल्याला माननीय मोदी साहेबांचं उदाहरण की 2047चा भारत याच्यावर जेव्हा माननीय पंतप्रधान महोदय भाष्य करतात तेव्हा ते काही प्रायोरिटी सेक्टर, प्राधान्यक्रम देशासमोरचा ते ठेवतात की कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला ज्यादा प्रगती करायची. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे. तसंच मोदी साहेबांचं विजन टुरिझमच्या बाबतीत आहे. टुरिस्टला अट्रॅक्ट करणं आणि टुरिझमवर अवलंबून असणारी इकॉनॉमी ही देशाची वृद्धिंगत करणं याच्यावर सुद्धा माननीय पंतप्रधानांचा फोकस आहे. याचा आधार घेऊन राज्य सरकारच्या निधीतले काही प्रकल्प, केंद्राच्या निधीतले काही प्रकल्प असे संयुक्त आणून माथेरानचा पर्यटन दृष्टीनं एक चांगल्या पद्धतीचा आराखडा बनवून, केवळ तो आराखडा कागदावर राहणार नाही, दरवर्षी त्यातली कामं माथेरानकरांना दिसतील अशा पद्धतीचं काम इथून पुढच्या 5 वर्षामध्ये निश्चितपणाने या ठिकाणी आपण करू एवढा विश्वास व्यक्त करतो. इथल्या रोपवेचा विषय मध्यंतरी चर्चेमध्ये, बैठकीमध्ये आला. पलीकडे ट्रेनचा विषय 2 वेळा चर्चेमध्ये आला. मी आपल्याला एवढंच सांगेन की ह्या दोन्ही प्रस्तावामध्ये जी जी जबाबदारी माझ्या पर्यटन विभागाशी संबंधित येईल, जी जी जबाबदारी आमच्या MTDC महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संदर्भात येईल, या सगळ्यांसाठी पर्यटन खात्याचा मंत्री म्हणून माथेरान विकासासाठी निश्चितपणे तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी, तुमचा एक छोटा भाऊ म्हणून मी पाठीशी ठामपणे उभा राहील एवढा विश्वास सर्व माथेरानकरांना या ठिकाणी देतो. आणि मगाचपासून सगळेजण सांगतायत की शंभूराजांना जायचंय. मला एक अत्यंत जवळचं 6:30 वाजता सातारा जिल्ह्यामध्ये आमच्या जवळच्या संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांच्या मुलाचं लग्न आहे. त्यामुळे ते लग्न मला चुकवायचं नाही. त्या लग्नाला वेळेत जायचं असल्यामुळे मी मगाचपासून गडबड करतोय. मी महेंद्र शेठला एवढं पण म्हणलं, माझा जरी उपास असला इथं फराळाचं देऊ नका, पार्सल करून गाडीत द्या, गाडीत जाताना फराळाचं करतो तर कुठं मला लग्न वेळेमध्ये सापडेल. पण तुमच्यातला उत्साह आज या ठिकाणी मी पाहिला. शिवसेना, भाजपा, RPI आपण सगळे महायुतीमधून एकत्र आहोत. त्यामुळे चंदीबाई तुम्ही निवडून तर येणार आहे, पण आता जसं बोलवलं सभेला, निवडून आल्यावर 2 दिवस राहायला बोलवा. म्हणजे माथेरानमध्ये नेमकं काय काय बदल झालाय असं बघता तरी येईल आम्हाला, कारण आमच्या वाटेवरच आहे मुंबईला जाताना येताना. त्यामुळे निश्चितपणे तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. आणि येणाऱ्या 2 तारखेच्या या नगर परिषद निवडणुकीमध्ये, सार्वत्रिक 2025च्या निवडणुकीमध्ये महायुतीचं ज्या ठिकाणी धनुष्यबाण आहे त्या ठिकाणी धनुष्यबाणासमोरचं बटन आणि ज्या ठिकाणी कमळ आहे त्या ठिकाणी कमळासमोरचं बटन दाबून महायुतीच्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड बहुमताने विजय करावं एवढी विनंती आपल्या सगळ्यांना करतो. या ठिकाणी केलेल्या स्वागत सत्काराबद्दल माथेरानवासियांच्या मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.